नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवे संमेलन आहे? उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवे संमेलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 95 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस जयशंकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 312 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात बंदीची चळवळ सुरू केली? शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 खेडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता सागर आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता सागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पितळातील मुख्य घटक कोणते? पितळातील मुख्य घटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 तांबे आणि जस्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता? क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, गुलाबाचे फूल सुंदर असते या वाक्यातील कर्ता ओळखा. गुलाबाचे फूल सुंदर असते या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 गुलाबाचे फूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, त्याला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता कोण आहे? त्याला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, क्रिया करणारा कर्ता तर क्रिया सोसणारा कोण असतो? क्रिया करणारा कर्ता तर क्रिया सोचणारा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्म हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इस्लामाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा. तर ऑप्शन क्रमांक 1 भाऊ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 23 जानेवारी 2022 रोजी सुभाषचंद्र बोस कितवी जयंती साजरी करण्यात आली? 23 जानेवारी 2022 रोजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 125वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जागतिक वारसा दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक वारसा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 18 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत? भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात किती वारसा स्थळे आहेत? महाराष्ट्रात किती वारसा स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख कोण
असतो? जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते? असहकार आंदोलन महात्मा गांधीजींनी कोणत्या साली सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1920 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कोठून केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कोठून केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 साबरमती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मुंबई इंडियन्स आत्तापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरला आहे? मुंबई इंडियन्स आत्तापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 IPL 2021चा विजेता संघ खालीलपैकी कोणता? IPL 2021चा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई सुपर किंग्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 भारतात कुठे होणार आहे? पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 भारतात कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भुवनेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ताऱ्यांचा रंग कशावर अवलंबून असतो? ताऱ्यांचा रंग कशावर अवलंबून असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 तापमान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताच्या मध्यातून कोणती रेषा जाते? भारताच्या मध्यातून कोणती रेषा जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्करेषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 लक्षद्वीप कुठे स्थित आहे? लक्षद्वीप कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरब सागरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॅश डॅश निश्चित आकार नसतो आणि आकारमानही नसतो. डॅश डॅश निश्चित आकार नसतो आणि आकारमानही नसतो. तर ऑप्शन क्रमांक 2 द्रावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 संप्लवण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश डॅश रेणू एकमेकांपासून दूर असतात. डॅश डॅश रेणू एकमेकांपासून दूर असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन मधील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचे खडक आढळतात. विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचे खडक आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 आर्कियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. डॅश डॅश भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आर्थिक पाहणी अहवाल 20 ते 21 निर्मला सीतारामन यांनी कोणत्या दिवशी सादर केला? आर्थिक पाहणी अहवाल 2020-21 निर्मला सीतारामन यांनी कोणत्या दिवशी सादर केला? तर ऑप्शन क्रमांक 3 29 जानेवारी 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता आहे? खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गांधारचा किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नाशिक विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? नाशिक विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अनुक्रमे मानवी शरीरात करपण व
मेरुचेता यांची संख्या किती असते? अनुक्रमे मानवी शरीरात करपण व मेरुचेता यांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 24 व 62 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 बोरघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 मांडीचे हाड फिमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे? कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 परपोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह कोणी म्हटले आहे? गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या संताशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश डॅश वेद आहे? राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश डॅश हा वेद आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अथर्ववेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शनिवार वाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशवेद्वारे बांधला गेला? शनिवार वाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशवेद्वारे बांधला गेला? तर ऑप्शन क्रमांक 2 बाजीराव पहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 नॉर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोणती सभा बरखास्त होत नाही? कोणती सभा बरखास्त होऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 संपत्तीचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅशयांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले? डॅशयांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 14 ऑगस्ट 1963 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सध्या स्थितीत भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे?
सध्या स्थितीत भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्य महिला राज्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? महाराष्ट्र राज्य महिला राज्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? भारतातील पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सध्याचे सहकार राज्यमंत्री कोण आहेत? सध्याचे सहकार राज्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 BL वर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 तिसऱ्यांदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ममता बॅनर्जी ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? ममता बॅनर्जी ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 भवानीपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोक आयुक्त पद स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? लोक आयुक्त पद स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 1970 मध्ये लोक आयुक्त हा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? 1970 मध्ये लोक आयुक्त हा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुंबई महानगरपालिकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मुंबई महानगरपालिकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पुळण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्कवृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे? अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? खालीलपैकी पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्र आणि मंगळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 फिनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅशशाने आपल्या आयुष्याच्या उत्तरातील शेवटी 25 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यात व्यतीत केले. डॅशशाने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातील शेवटी 25 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यात व्यतीत केले. तर ऑप्शन क्रमांक 2 मोगल बादशाह औरंगजेब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 औरंगजेबचा बालेकिल्ला म्हणजे डॅश होय? औरंगजेबचा बालेकिल्ला म्हणजे डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 1 किले अर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मलिक अंबरने नवखंड महल हे डॅशमध्ये बांधला. मलिक अंबरने नवखंड महल हे डॅशमध्ये बांधला. तर ऑप्शन क्रमांक 2 1616 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1857 बंडाचा साक्षीदार डॅश होय? 1857 बंडाचा साक्षीदार डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 2 काला कबुतरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मौलाना आझाद संशोधन केंद्र डॅशच्या शहरात आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्र डॅशच्या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅशच्या पंथाच्या लेण्या आहेत. पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅशच्या पंथाच्या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2
तीन यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, राज्यात वनस्पती तूप कारखाना डॅशेस जिल्ह्यात आहे? राज्यात वनस्पती तूप कारखाना डॅशेस या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, हिरड्या सुजणं, दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? हिरड्या सुजनातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्कर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते? अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनक म्हणून कोण कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 1 विक्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, दातांमधील ॲनामॉल तयार होण्यासाठीची आवश्यकता असते. दातांमधील ॲनामॉल तयार होण्यासाठीची आवश्यकता असते. तर ऑप्शन क्रमांक 4 फ्लिओरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, सिलिकॉन या मूलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात सकारात्मकपणे करता येईल? सिलिकॉन या मूलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात सकारात्मकपणे करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 अर्धवाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, कोणता धातू हा विजेचा मंदवाहक आहे? कोणता धातू हा विजेचा मंदवाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शिसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, विद्युत रोधाचे एकक कोणते? विद्युत रोधाचे एकक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ओहम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात डॅशशी आहे? महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात डॅशशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गणेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले? सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद डॅशशी होते? इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद डॅशशी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, डॅश हा मुंबई प्रांतचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होय? डॅश हा मुंबई प्रांतचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होय? तर ऑप्शन क्रमांक 3 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे? नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत, कपटी व कारस्थानी असे संबोधले? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत, कपटी आणि कारस्थानी असे संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड चर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चाफेकर बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त महाराष्ट्र समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मानव विकास निर्देशांक
मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 फलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील डॅशडशा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील डॅशडशा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 43% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 गिनी गुणांक कोणी विकसित केला? गिनी गुणांक कोणी विकसित केला? तर ऑप्शन क्रमांक 2 कोरॅन्डो गिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बेरोजगारीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 परदेशातील भारतीय बँकेच्या शिल्लकी साठ्यात वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅशडॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? डॅशडॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 19 जुलै 1969 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नवी दारिद्र्य रेषा आणि त्यांचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? नवीन दारिद्र्य रेषा आणि त्यामध्ये मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 तेंडुलकर समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? तर ऑप्शन क्रमांक 2 36.7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिकीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्यातीपेक्षा आयातीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 1950-51 ते 2013 ते 14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो? 1950-51 ते 2013
13-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 घटते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वृत्तपत्रे हे त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पडली होती? 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? तर क्रमांक 2 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे? 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 16वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता? जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 दुबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये एस टी संप डॅश डॅश रोजी सुरू झाला होता. महाराष्ट्रामध्ये एस टी संप डॅश डॅश रोजी सुरू झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 28 ऑक्टोबर 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे? डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे? कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे? जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत? नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत? नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे? महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर
आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रिकी केज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 महिंद्रा राजपक्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 NDAचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? NDAचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अजय कोचर हे आपले करेक्ट आन्सर होईल.